आलो त्यावेळेस संप चालू होता, घाबरून गेलो होतो आम्ही पुढं काय करायचं. परंतु त्याच्यानंतर प्रायव्हेट कंपन्यांमध्येच नोकऱ्या केल्या. ड्रीप इरिगेशनमध्ये 10 वर्ष नोकरी केली. माझं नाव आहे अरविंद सवाई, नागपूरला असतो मी. त्याच्यानंतर 20 वर्ष नोकरी करत असताना 10 वर्ष पूर्ण वेळ शेती केली. शेती केल्यानंतर लक्षात आलं की शेती काही परवडत नाही. खूप मेहनत केल्यानंतर मग पुन्हा नोकरी केली. आणि आता तुम्हाला सांगतो, हे करत असताना ड्रीप इरिगेशनबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु मी आता अशा कंपनीमध्ये आहे, ड्रिपचीच आहे, परंतु पूर्णपणे ग्रॅव्हिटीवर चालते. त्याला पंपही लागत नाही, फिल्टर लागत नाही, वेंचुरी लागत नाही. त्याच्यासाठी कदाचित मी एखादा व्हिडिओ इथे युनिव्हर्सिटीला पाठवेल. तर त्या कंपनीमध्ये काम करतो, जे आपल्या युनिव्हर्सिटीचे लोक किंवा इरिगेशनमध्ये जे काही आपण काम करून राहिलो या लोकांना एक रिसर्चचा विषय होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही चेंजेस करता आले तर, बिना फिल्टरची, बिना पंपाची आणि फार लांबपर्यंत चालणारी अशी टेक्नॉलॉजी आहे, जी आपल्या ॲग्रिकल्चरच्या इंजिनियरसाठी एक चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये आपण काही इनोव्हेशन करू शकतो. अशा कंपनीमध्ये मी इंडियाचा हेड आहे सर. हॅलो, माझं नाव सचिन चेपे. 1994 BTech पास आऊट आणि 95 IMIT MBA केलं नाशिकमधून. आणि त्याच्यानंतर माझा प्रवास म्हणजे मी सुरुवातीला 2-3 वर्ष जैन इरिगेशनला सेल्स इंजिनियर होतो. नंतर 9 ते 10 वर्ष मी इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एंटरप्राइज म्हणून एक NGO आहे, लो कॉस्ट इरिगेशन टेक्नॉलॉजी, पंप टेक्नॉलॉजी यामध्ये आम्ही त्याचा प्रसार करायचो. आणि आमचं टार्गेट कस्टमर म्हणजे पुअर फार्मर्स आणि सगळं अलग अलग NGO सोबत भरपूर आम्ही काम केले. त्याच्यानंतर थोडं असं झालं की इंडियाने न्यूक्लिअर बॉम्बस्फोट केल्यामुळे आमचा प्रोग्राम ठप्प झाला. परत मी कमर्शियलमध्ये प्रीमियर इरिगेशनला आलो, तिथे रिजनल मॅनेजर झालो. त्यानंतर जैन इरिगेशनने मला परत बोलवून घेतलं ॲज अ सिनियर मॅनेजर. तर आता माझ्याकडे इरिगेशन डिव्हिजनचं प्लस इंडस्ट्रीयल जे आहे, जे बरेचसे डीप सब्जेक्ट ॲक्च्युली इंडस्ट्रीयल सब्जेक्ट, गॅस पाईपलाईन आहे, त्याच्यात DWC पाईपलाईन आहे, नंतर HDPचे अलग अलग उपयोग आहे, जे आपल्या BTech कोर्समध्ये नाही आहे, पण आपल्याला शिकून घ्यावं लागतात. त्याचे प्रॉपर्टीज आणि बाकीच्या टेक्नॉलॉजी पण त्या सिमिलर आहे आणि ते आपल्याला याच कॉलेजमधून भेटलेलं आहे का काही आपण कोणती गोष्ट नवीन असली तरी आपण आत्मसात करून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आता नवीन जबाबदारी दिली आहे. मी आता इंडस्ट्रीयलमध्ये मुंबई, ठाणे, गोवा असं संपूर्ण 2 स्टेटचं काम बघतो आहे. जलजीवन मिशन असो, नंतर HDPमध्ये ड्रेनेज पाईपलाईन असो, इंडस्ट्रीयलमध्ये सिवरेज लाईन असो, या सगळ्या केमिकल्स लाईन आहे, त्याच्यामध्ये भरपूर काम चालू आहे आणि प्रचंड स्कोप आहे. तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ही डिग्री जी आहे ना, ही ऑलराऊंडर डिग्री आहे BTech आपली. त्याच्यानंतर परत तुम्ही मार्केटिंग करू शकता, काही पण करू शकता. तर असा माझा प्रवास चालूच आहे. आणि आज इथे आल्यामुळे मी म्हणजे 30 वर्षानंतर पहिल्यांदा आलो आहे. कॉलेजमध्ये आलोच नव्हतं, तर मला इतका आनंद झाला की कॉलेज परत मला जुन्या आठवणी त्याच्या जागा झाल्या आणि परत सगळे जुने मित्र मिळाले, त्याचा मला भरपूर आनंद वाटतो. धन्यवाद. अवॉर्ड मिळाला तुम्हाला ते सांगा. हां, आणि अवॉर्ड्स मला म्हणजे मी भरपूर NGOमध्ये असताना ॲस्टन अवॉर्ड भेटला आहे. नंतर माझा स्वतः IDमध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणून बेस्ट मॅनेजरचा अवॉर्ड 2दा मिळाला आहे. आणि जैन इरिगेशनमध्ये हायेस्ट सेल केला लगातार 3 वर्ष 100 कोटीचा, त्याचा पण अवॉर्ड मिळाला आहे. असे 3-4 अवॉर्ड मिळाले आहे. आणि माझे मुलं पण जे आहे IIT म्हणजे बिट्स पिलानीमधून मोठी मुलगी झाली आणि दुसरी जी आहे ती इकॉनॉमिक्समधून करते आहे दिल्लीच्या टॉपच्या कॉलेजमधून. तर असा प्रवास चालू आहे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर संदीप प्रभुदास लांबे याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. 1994मध्ये मी पासआउट झालो. त्यानंतर माझ्या एज्युकेशनचा थोडा हायब्रिड आहे म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगतो की आपल्या BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगनंतर परभणी आणि अकोला येथे 2 सीट्स असतात, ज्या माध्यमातून आपल्याला एक्सटेन्शन एज्युकेशन या विषयामध्ये ॲडमिशन मिळू शकते. तर त्या अनुषंगाने मी या कॉलेजमधून डिग्री घेतल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह अभ्यास चालू असल्यामुळे कॅम्पस सोडू नये या उद्देशाने MSc एक्सटेन्शन एज्युकेशनमध्ये केलं आणि त्याच विषयामध्ये पुढे PhD केलं. त्यानंतर PhD झाल्यानंतर मी RA म्हणून एका TMCच्या प्रोजेक्टमध्ये काम केलं 5 वर्ष. त्या प्रोजेक्टचं काम संपताच मला असिस्टंट प्रोफेसर म्हणून याच विद्यापीठामध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली. तर माझी पहिली पोस्टिंग ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मूल मारवाडा येथे अधीक्षक म्हणून मी 2 वर्ष कामकाज पाहिलं. त्यानंतर
येथील युनिव्हर्सिटी प्रिंटिंग प्रेसचा इन्चार्ज म्हणून 2 वर्ष परत काम केलं. त्यानंतर पुढील माझा 6 वर्षाचा प्रवास हा गडचिरोलीचा होता. तिथे नव्याने कॉलेज सुरू झालं होतं. तर 6 वर्षपर्यंत मी त्या नवीन कॉलेजमध्ये असोसिएट डीनचा कार्यभारसुद्धा पाहिला. त्यानंतर तिथेच मी कृषी विज्ञान केंद्राचा प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा काम केलं आणि तिथल्या ARSचा हेड म्हणून सुद्धा काम केलं. म्हणजे माझ्या काळामध्ये गडचिरोली कॅम्पसचा हेड मीच होतो 6 वर्ष. त्यानंतर माझी ट्रान्सफर इथे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये झाली. इथे मी 6 वर्ष काम केलं आणि 2022मध्ये मी आपल्या इथेच PGIला डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशनला प्रोफेसर म्हणून काम करतो आहे. आणि या प्रवासासोबतच माझी म्हणजे मी एक शिक्षक म्हणून तर काम करतोच आहे. माझं स्पेशलायझेशनचा जर विचार केला तर ट्रेनिंग मॅनेजमेंट हे माझं मूळ स्पेशलायझेशन आहे. त्याबरोबर रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी काम करतो आहे. सोबत काउन्सिलिंग पण करतो आहे. आणि हे सर्व करण्यामध्ये या कॉलेजचा किंवा इथल्या ज्या शिक्षकांचा जो मला एक मार्गदर्शन त्यावेळी मिळालं, त्यामुळं जो कॉन्फिडन्स एक डेव्हलप झाला, त्याच्या भरोशावरतीच हा प्रवास चालू आहे. त्याबद्दल मला इथं खरोखर नमूद करावं असं वाटते. आणि माझी जी सिनियर मंडळी आहे त्यांच्या आता तुरारे सरांची भेट झाली, काळवंडे सरांची आमची नेहमीच भेट होत असते. तर ह्या सर्व मंडळीचं हे मंडळी म्हणजे आमच्याकरता एक इन्स्पिरेशन आहे. यांनी केलेल्या कामाचं एक प्रोजेक्शन आमच्या पुढं असतं आणि त्यांना पाहूनच आम्ही पुढे जात असतो. तर आपल्यामध्ये बाहेरून आलेल्या सर्व ॲल्युमिनीचं मी स्वागत करतो आणि कौतुकसुद्धा करतो की त्यांनी येथील आयोजनाला एक होकार देऊन ते इथपर्यंत आलेत. पुढच्या वेळी याहीपेक्षा जास्त संख्येने ते येतील. थँक्यू व्हेरी मच. आणि बाकीची बरेच मंडळी आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रोग्राम आणखी आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी वसंत पिलारे. मी ह्याच बॅचचा 1994मध्ये पासआउट केलो आम्ही. माझ्याकडे थोडा एक आगळा वेगळा अनुभव आहे. आपण सगळं CSIRची म्हणजे जसं ICR आहे आपल्याकडे, तसं मी आता सध्या म्हणजे CSIRमध्ये म्हणजे काम करतो आहे. तर तुम्ही म्हणू शकता की मी एकूण एक CSIRमध्ये आहे. ठीक आहे. तर माझा म्हणजे प्रवास म्हणजे BTech केल्यानंतर MTech केलं उदयपूरवरून. त्याच्यानंतर मी म्हणजे फिनोलॅक्समध्ये काम केलं जवळपास 1 वर्ष. नंतर NGOमध्ये काम केलं 1 वर्ष. त्याच्यानंतर मी CI भोपाळला पण होतो जवळपास 3 वर्षे. त्याच्यानंतर जवळपास आज मी CSIRमध्ये आहो आणि त्या CSIR जवळपास मी 22 वर्ष पूर्ण केलेले आहे. आणि तिथे मी म्हणजे बौद्धिक संपदा प्रभाग त्या एरियामध्ये मी काम करतो आहे. थोडा म्हणजे वेगळा क्षेत्र आहे. म्हणजे आपण जे काही नवीन करतो आहे ते आपल्याला कसं म्हणजे प्रोटेक्ट कसं करायचं, त्याच्यासाठी आपण अधिकार कसे म्हणजे जमवायचं, त्याच्यामधला हा फील्ड आहे. आणि आपल्या ॲग्रिकल्चर जर म्हटलं तर आपल्याकडे पण एक सेपरेट म्हणजे ऑथॉरिटी आहे. प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन आणि फार्मर्स राईट अशी ऑथॉरिटी आहे नवी दिल्लीला. त्याच्यातून हे सगळं प्रोटेक्ट केलं जाते. तर तुम्ही म्हणू शकता पिलारे, वसंत पिलारे, दॅट इज फॉर P फॉर पिलारे, P फॉर पेटंट. and I have one hobby of plantation actually. So P for again plantation. Thank you very much for listening. गुड इव्हनिंग. मी डॉक्टर मृदुलता भामोदकर आणि आता मृदुलता देशमुख. 94चं पासआउट BTech. पण मला या कॉलेजबद्दल इतकी आपुलकी आहे, इतका लळा आहे की मी 94 नंतर कुठेच गेली नाही. इथेच MTech केलं, इथेच PhD केलं आणि आता इथेच वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प शेती यंत्रे व अवजारे इथे कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्कार. मला जास्ती मराठी येत नाही. मी गोवा गव्हर्मेंटिंदा नॉमिनेट झाला होता ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग करायला. ओके, नाव सॉरी, आय जस्ट स्टार्ट विथ इंग्लिश. ओके, दॅट्स इट, आय कॅन नो. Basically, okay, I'm 94 pass out and I'm so odd man out here after listening to everybody because I'm not at all related to agriculture field. I am looking after automations in basically apparel manufacturing. So it's a completely different field. So how I got into it, it's a long story. Thank you very much. The college gave me right attitude, right basics and good culture. That is what I would say. ABC. नमस्कार. मी प्रमोद सोमनाथ आहे. 94 पासआउट आणि BTechच्या नंतर मी लगेच MBA केलं आणि आय वर्क विथ व्हेरियस PSU ऑर्गनायझेशन्स
म्हणतात की सरकारी जॉब मिळणं फार कठीण असते, बट आय वर्क विथ 7 PSUs including NTPC, Chennai Metro Rail, and last one was GSTN Goods and Service Tax Network. My dream was to retire at the age of 45, but that was not possible. So taking everything into consideration, I could make it before 55 to retire, and I have taken a retirement just 3 months back. Thank you, thanks a lot. And I have started my own company, 2 companies, so which would be in infra and solar side. Thank you. थँक्यू. यानंतर 1995ची बॅच. वेणू Hello, good evening everyone. My name is Venugopal and I was a 1994-95 pass out. And this college has given me a lot of opportunities in terms of academic exposure as well as being able to play badminton, represent the university for badminton as well as represent for hockey. So a lot of infrastructure at that point of time. I believe it is still continuing. So right now I'm the Deputy General Manager for a company called as Caterpillar. And Caterpillar is the world's largest heavy machinery earth moving company. My job is to lead a team to do the ERP deployment. This is called, you must have heard of SAP. So my job is to implement that for Caterpillar. I will lead a team of around 150 people, and grateful to this institution for providing me the foundation for my growth. Thank you very much.